शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे। या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर वाहनांचंही मोठं नुकसान झालंय। खासगी प्रवासी बस, एसटी बस आणि बोलेरो या 3 वाहनांमध्ये हा भीषण अपघात झालाय। प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली। त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली। या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे, तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकलं नाही। पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती। याचवेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती, अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या 2 अपघातग्रस्त वाहनांना धडकली। हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 15 जण जखमी झालेत। यातील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे। खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचं काम सध्या पोलिसांकडून केलं जातंय। हा अपघात इतका भीषण होता की यातील 3ही वाहनांचा चुराडा झालाय। सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजर असून पुढील कारवाई केली जात आहे। अंजनगाव सुरजीला जात आहे। आता अर्धा पाऊण तास झाले। माझे सासरे आणि माझ्या मिसेसला दवाखान्यात नेलाय आणि मला लागलं, या गाडी झालं आणि हे डोक्याला लागलाय माझ्या। माझे सासरे आणि सासू, माझी मिसेस दवाखान्यात नेलाय। मी या गाडीत चाललो होतो। शेगाववरून बोलेरो पिकअप गाडी आहे, ती बोरवेलची गाडी आहे। ती कोल्हापूरकडे जात होती, ती भरधाव वेगात होती आणि समोरून येणारी महाराष्ट्र राज्याची परिवहन मंडळाची स्लीपर गाडी आहे। तिला तिने या स्पॉटला धडक दिलेली आहे। हा एक प्रकारे ब्लॅक स्पॉट आहे। बरेच अपघात झालेले आहेत तिथे या ब्लॅक स्पॉटला। आम्ही PWDला तशा सूचना पण केलेल्या आहेत। याला समोरून धडक दिली। ही बस बाजूला थांबलेली असताना लक्झरी बस आली इंदानी ट्रॅव्हल्सची आणि या उभ्या गाडीला तिने धडक दिलेली आहे। याच्यामध्ये असा त्रिवेणी विचित्र अपघात झालेला आहे। यामध्ये बोलेरो पिकअप गाडीमधील बसलेले कदाचित 4 प्रवासी, 4 लोक मयत झालेले आहेत स्पॉटवरच आणि लक्झरीमधील एक प्रवासी मयत झालेला आहे आणि 15 ते 20 लोक जखमी आहेत। त्यांना तात्काळ आम्ही दवाखान्यात पोहोचवलेलं आहे ॲम्ब्युलन्सच्या मदतीने आणि मयतांना पण सामान्य रुग्णालय खामगाव येथे दवाखान्यात पोहोचवलेलं। पुणे ते परतवाडा चालली होती। समोरून एक कारवाला आला आणि मला ठोकून रॉंग साईडला इकडं घुसला। मग मी साईडनं उभा होतो इंडिकेटर देऊन, मागून एक ट्रॅव्हल्स आली आणि तिनं उभ्या गाडीला ठोक मारली। प्रवासी जखमी झाले आहेत, ॲम्ब्युलन्स मध्ये पाठवलेले आहेत। काय काय तुम्ही आतापर्यंत माहिती जमा केली, किती लोक गेले काय माहिती पडली? किती गेले माहित नाही सर। माझ्या प्रवाशाला थोडाफार मार आहे, त्यांना दवाखान्यात पाठवलेलं आहे। काय नाव तुमचं? काय नाव? माझं मुंडे